पाटील, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी उपस्थित सर्व व्यावसायिक मंडळींच्या जनतेचा विश्वास संपादन करून विविध कामांचं नियोजन त्यांनी केलं. सगळ्या क्षेत्रातील एक मान्यवरांना विनंती, कृपा आपण बोलूया. पत्रकारिता क्षेत्रातील, विधी क्षेत्रातील, शेती क्षेत्र असेल, डॉक्टर क्षेत्र असेल, प्राध्यापक भोर सर, शिक्षण क्षेत्र, महिला प्रतिनिधी आपण तारे चंद्र यांना प्रश्न केला, मी मावळल्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? सगळे तारे चंद्र खाली माना बघून एकमेकांना बघू लागले. तितक्या ते छोटीशी समय उभी राहिली. आपली शेती, आपला व्यवसाय, आपला नोकरी सांभाळून आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम, आणि नुसती लागवड करून थांबले नाही तर वृक्ष जतन करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. आणि त्याची नोंद नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांच्या मन की बातच्या आजच्या कार्यक्रमामध्ये घेतली. आपण टीव्हीला पाहिलं असेल. आणि अशा छोट्या छोट्या आपल्या सूचनांचंही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यावर 14 आणि आताच्या काळामध्ये जीएसटी किंवा इतर टॅक्स, या टॅक्सेशन मध्येही मोदीजींनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत. सुधारणा करत असताना त्यांनी प्रत्येक निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण ज्या वेळेला 3 तलाक आणलं, महिलेच्या बद्दल त्या ठिकाणी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आदर करतो. जिजाऊ सावित्री, शेतकऱ्यांच्या योजना बघा, कृषी खात्याच्या योजना बघा, महिला बालकल्याणच्या योजना बघा, कोणत्याही क्षेत्रातल्या योजना तुम्ही काढून बघा. एक क्रांतिकारी निर्णय घेतला. नाहीतर रेट कॉन्ट्रॅक्ट हा या सगळ्या योजनेला लागलेला आहे. कॅन्सर पण लोक त्याच्यावर लिहायचे, अनेक वेळा आंदोलन व्हायचे, लोक तक्रार करायचे, वर्तमानपत्रात बातम्या यायच्या, परंतु हे थांबवण्याचं धाडस तुम्ही करत नव्हतं. कारण जे मध्यस्थ होते, जे दलाल होते, जे विक्रेते होते, त्यांचे हितसंबंध दुखावले जायचे आणि त्यांचा व्यापार थांबणार होता. आणि म्हणून डीबीटी पद्धतीला विरोध होत होता. पण मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी दोन्ही ठिकाणी एक करून दाखवलं. आज ही डीबीटी पद्धत कुणी मोडू शकत नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केल्यानंतर आता कुणाचंही गव्हर्नमेंट आलं, कुणी नेता असला तरी या योजना आता ते थांबू शकत नाही. त्याने पायंडा असं पडणं येत नाही. आणि मग आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. ती सामान्य लोकांचा त्या ठिकाणी एक समज झालेला होता. कारण वशिलेबाजीचं युग त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं. मोदीजींनी केंद्राच्या माध्यमातून निर्णय घेतला की कोणतीही भरती करत असताना मेरिटमध्ये जे मार्क्स येतील त्या मेरिटच्या आधारावर त्याला नोकरी मिळेल. त्या ठिकाणी मुलाखत हा प्रकार काढून टाकला. कारण मुलाखतीचं रेकॉर्डिंग होत नव्हतं. मुलाखत तोंडी व्हायच्या. 20 पैकी मग एखाद्याला 20 मार्क्स मिळायचे, हुशार असला तरी त्याला 5 मार्क्स मिळायचे. आणि म्हणून मेरिटची माणसं मागे राहत होती. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या माझे मतदार नाहीत किंवा मला मदत करत नाही, ही जी भूमिका समाजामध्ये आहे त्याचा विचार मला करायचा नाही. मुस्लिम महिला जी भगिनी आहे, तालुक्यातले अनेक लोक या ठिकाणी डॉक्टर आहेत, संदीप भाऊ आहेत, संजीव भाऊ आहेत, आणि अनेक शेकडो लोक प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला अयोध्येला जाऊन आले. ज्यावेळेला आमचे आई वडील जाऊन आले ते मला सांगत होते की आम्ही अयोध्येमध्ये गेलो, पण आमचा राम कुठं बसला होता, ताडपत्रीच्या एका खोलीमध्ये रामाची मूर्ती होती. आम्हाला लाज वाटत होती की प्रभू श्रीराम आमच्या अंतःकरणामध्ये आहे. लहान मुलांना आम्ही रामकृष्णाच्या गोष्टी सांगून मोठे केलं, पण आमच्या रामाला हाताळायचे फक्त भाजपवाले रामाच्या मंदिराचा विषय घेऊन फक्त निवडणुकीला उपयोग करतात. मोदींनी सांगितलं असं नाहीये. प्रश्न सुटला, विषय संपला, नवीन प्रश्न आता आम्हाला हातात घ्यायचा आहे, नवीन प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. आणि म्हणून मोदी यांच्या नेतृत्वाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रश्नाचा उपयोग मत मिळवण्यासाठी केला नाही, सोडवण्यासाठी केला. आणि म्हणून मोदींचं नेतृत्व इतरांपेक्षा वेगळं आहे. आता जगामध्ये मोदीजी फिरतायत, लोक बऱ्याच वेळा टीका करतात की हा माणूस सगळ्या जगामध्ये फिरतोय, एवढा खर्च होते. आपला देश प्रचंड मोठा आहे, अब्जावधी रुपयाचं आपलं बजेट आहे. आणि ज्या वेळेला जगामध्ये आज ज्यावेळी भारत पाकची युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, ज्यावेळी आमचं युद्ध सुरू झालं, आज जागतिक पातळीवरती तिसऱ्या युद्धाची, त्यावेळी महायुद्धाची चर्चा होते, त्यावेळेला मग आमचा भारत कुठं, आमच्या भारताचे मित्र कोण, आम्हाला संरक्षण त्या ठिकाणी साहित्य कोण पुरवणार, टेक्नॉलॉजी आम्हाला कोण देणार. त्यावेळेला मग आपल्याला आठवतं की मोदींचे दौरे यशस्वी झाले आहेत. मोदीजींनी याच्यामध्ये यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आज त्या ठिकाणी माहिती आली की रशिया फार मोठी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी भारताला संरक्षण विषय देत आहे.